मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून. दीपक रावांचं नाव घेते शिवाजी सोनवणे यांची सून. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या चॅनलवरती आणि आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ मी कुठून चालू केला आहे तुम्ही तर ओळखलंच असेल. मी पण सांगते की आजचा व्हिडिओ माझ्या सासरहून म्हणजे निरगुडे इथून चालू केला आहे. मी आज इकडं आले, अचानक ठरलं यायचं. मग अचानकच आले. मी शुक्रवारी येणार होते पण आजच आले कारण ते शेजुरी हे बनवायचं होतं, त्यामुळे शुक्रवारी येणार होते. पण अचानक आमची भाऊकीतली आजी वारली, म्हणजे तिकडली मम्मीच्या तिकडली शेजारची म्हणजे चुलत आजी वारली. त्यामुळे मग आम्ही आलो, भाऊजी आले होते जेऊरपर्यंत. मग आजी वारली म्हणून नंतर भाऊजीला माघारी बोलवून घेतलं आणि मग नंतर आम्ही आलो. मग अचानक लई घाई होती यायची, काही ठरलं नव्हतं यायचं, त्यामुळं काही तिकडं व्हिडिओ घेतला नाही, काही नाही. आणि मग आम्ही आलो तर जेऊरमध्ये मम्मी मग घरनं काही शिदुरी द्यायची नव्हती. मग मम्मीने जेऊरमध्ये जिलेबी, अजून ते पीस, कुठं ते सुपारी, पानं सर्व आम्हाला घेऊन दिलं शिदुरीसाठी. म्हणून मग आम्ही ते घेतलं आणि भाऊजींसाठी कपडे पण घेतली मम्मीनी. कारण म्हणजे जे सोडायला येतं आणि जे न्यायला येतं त्यांना कपडे घ्यावे लागतात. मी पण रामेश्वरला कपडे घेतले होती आणि मम्मीने पण भाऊजींसाठी कपडे घेतली. तर मेन पॉईंट, मी इकडं आलेली यांना काही माहीत नाही. मी कॉल केला होता पण मी तिकडं आहे असंच बोलली. मी ह्यांना सांगितलंच नाही की आम्ही दोघंजण येणार आहे, असं काहीच नव्हतं सांगितलं. आणि मी सर्वांना सांगून ठेवलं की कोणीच सांगू नका त्यांना. आईला पण सांगितलं आणि मम्मीला पण सांगितलं. तर बघू आता आल्यावर त्यांची रिॲक्शन काय होती ते. तर चला आता मी त्यांचा वेट करत बसते इथं. बघा, मी आता त्यांना कॉल केला होता की यायला किती वेळ लागेल, तर मला म्हणजे 1-2 मिनटात आलो. तर मी त्यांची वाट बघत बसली इथे खिडकीत. ते गाडी इथंच लावतात. बघा आता आले तर. कैसा लगा सरप्राईज? मला माहितीच नाही तो आलेली. गवचा फोटो नका बोलू. खरंच नाही माहिती, मला माहितीच नव्हतं. खरंच नव्हतं माहिती. कसं काय सरप्राईज दिलं? खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. सरप्राईज दिलं मी यांना, है ना? हा, तू नव्हती ते करमलं नाही, माहितीये का? मग करमलं नाही. जाऊ का मग आता मम्मी का? नको आता रक्षाबंधनला जायचं ना. आता रक्षाबंधनला मग गावी रामेश्वराला राखी बांधायला जायचं ना रक्षाबंधनला. मग आम्ही नसल्यावर तुझे हाल करतात जेवायचे. करमत नाही. तर बघा, मी म्हणलं होतं तुम्हाला की यांना माहित नाही, पण यांना माहित झालं होतं कारण रामभाऊने फोन केला होता पोचली का नाही म्हणून. बघा, त्याने मला करायचं ना फोन, तुम्हाला कसं काय केला? असू दे, काळजी रामभाऊला. रामभाऊ म्हणले पोचल्या फोन करा. बघा, म्हणजे ह्यांना कॉल आला बँकमध्ये की म्हणजे सुटल्यावरती की पोचली का नाही म्हणून. म्हटलं मला मी मम्मीला सांगितलं होतं की ह्यांना सांगू नको, आईला पण सांगितलं होतं, सरांना सांगितलं होतं, कुणीच सांगितलं नाही. आणि रामभाऊला माहितीच नव्हतं की मी ह्यांना सरप्राईज देणार आहे म्हणून. मग रामभाऊने सांगून टाकलं, आहे ना? हा, मला आयडिया आलेली छोटीशी, पण तरी पण आहे ना ते कसं. कसली छोटीशी आयडिया? मला कसं कळलं माहिती का? तिथं आपल्या घरासमोर चिंचेचं झाड आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोकिळ ओरडतो आणि तुझा फोन आला त्यावेळेस मला कोकिळाचा आवाज आला. कोकिळचा बरोबर माझ्या लक्षात आलं, कोकिळाचा आवाज आपल्या घरापाशीच येतो. तसं असतं का? हा, बघा, त्यांनी ओळखलं कशावरनं की आमची तर कोकिळा ओरडतात सारखे. आमची तिकडं माहेर नात ओरडत, तिथं ओरडतात म्हणून ओळखलं. आणि येताना मला कॅडबरी पण घेऊन आले, त्यांना माहिती नाही आलेली म्हणून कॅडबरी पण आणली. छोटीशी तुझी आवडती कॅडबरी, नाजूक कशी ही कॅडबरी मला आवडते म्हणून आणली. मेहंदी गेली का तुमची? दाखवा, कोणी काढली ती? मीच काढली हाताने. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांनी मेहंदी काढली म्हणून. बघा कशी काढली. तुमचं नाव मध्ये काढलं, माझं कडून असं असतं का? नाही, पुढच्या वेळेस इथे तुझं काढतो, इथे माझं काढतो, इथे माझं. तर चला, आमच्या वरच्या नानांचं ऑपरेशन झालंय आणि शिदूर सोळ्या नानींना त्यांना पण बोलवायचंय. त्यामुळे मग म्हणलं वरती जाते, आम्ही दोघं जातो आणि त्यांना घेऊन येतो आणि नानांना पण बघून येतो. तर चला, आमचा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. त्यांनीच नाव घ्यायचं का?
कोल्हापुरी दोरलं कोल्हापुरी साज राजेंद्रांचं नाव घेते आज बघा खूप छान असं नाव घेतलेलं आहे. कुठं तरी ठेवलेलं काढलंय मी आता गपची मी काय तुला बिन वाटलो नाही आता बस एक झालं त्या असं आपण परत घेऊन लय नाव घेऊ काय करायचं पाठ करून कसं नाव पाठ करायचं युट्यूबला आता घेतलं की बाय अजून बी सांग की आम्ही नव्हतो नाही तर नाही आहो ही वायर आहे आहो मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून. दीपक रावांचं नाव घेते शिवाजी सोनवणे यांची सून. गरम गरम होते थोडी गार होऊ दे मग आता आमची सरांची शिबिरे सोडून झाले, म्हणजे आमच्या शिबिरामध्ये तिथं भुत्ती म्हणतात सर्व बाया ह्या आल्या होत्या. तर मस्तपैकी आमचा शिबिर सोडण्याचा कार्यक्रम पार पडलाय. तर आता बनवायचा स्वयंपाक. तर बघा आता आमचं ज्येष्ठ जेवण झालं. आज आल्यापासून धावपळ चालू होते. वरती आले की वरती नानांकडे गेले, त्यांचं ऑपरेशन झालं ते बघून आले. नानींना बोलून आले शिदुरी सोडायला घेऊन, आणि सर्व बायका ह्या गोळा केले, शिदुरी सोडली. नंतर आईने भाजी बनवलेली, भाकरी बनवल्या, हेच काम चालू होतं. मग आता जेवण झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या फ्रेंडनी आरतीने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय, तर ते गिफ्ट मी तुम्हाला दाखवते. बघा तिने काय आणलंय गिफ्टमध्ये. मग इकडे हे आणले राधाकृष्णाची मूर्ती. तिने माझ्या बड्डेसाठी मला गिफ्ट दिले. तिने बघा माझा बड्डे होता म्हणून छान अशी मूर्ती दिली. तर मी इकडे घेऊन आले. म्हणलं तिथं ठेवून तर काय करायचं, तिने मला दिली म्हणजे मग मी इकडे घेऊन आले. तर बघा आता छान असं आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. आणि इथं शिदुरी सोडण्याचा पण कार्यक्रम छान असा पार पडलाय. तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा जसा व्हिडिओ एंड केला तसंच आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि प्रत्येक व्हिडिओचा एंड करत जावा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला ओके बाय फ्रेंड्स.